नमस्कार, जान्हवीज किचनमध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत. आज मी तिळाची चटणी कशी बनवायची ही रेसिपी सांगणार आहे. समजा भाजीसाठी आपल्या घरात काही नसेल ऐन वेळेस, तर तुम्ही ही तिळाची चटणी बनवून ठेवू शकता एका हवाबंद डब्यात. एक 8 दिवस ह्या चटणीला काहीच होत नाही आणि भाकरीबरोबर खूप छान टेस्ट लागते ह्या तिळाची चटणीची. चला तर मग तिळाची चटणी बनवायला सुरुवात करूया. अगोदर हे सर्व साहित्य भाजून घ्यायचं आहे मंद गॅसवरती. सुरू करूया. चवीला खूप छान लागते टेस्ट. तीळ खमंग भाजत आहेत, तर हे तीळ भाजताना खमंग भाजून घ्यायचे आहेत. छान जेवढं तुम्ही भाजचाल तेवढी छान टेस्ट येते. तीळ भाजल्यानंतर यातच खोबरे भाजून घ्यायचे थोडेसे. खोबरे तीळ भाजून झाले, आता यातच लसूण थोडासा हलकासा भाजून घ्यायचा. कढीपत्त्याची पाने. खमंग वास येत आहे तीळ कढीपत्ता खोबऱ्याचा. आता हे एका ताटात काढून घेऊन थंड होऊ द्यायचं मिश्रण आणि नंतर मिक्सरमध्ये काढायचं. मिश्रण थंड झाले, आता हे मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचं. यामध्ये अजून थोडंसं साहित्य टाकायचंय. यात तुम्ही तुमच्या चवीनुसार लाल चटणी टाकू शकता. मी इथं 1 चमचा टाकत आहे, कारण ही जास्त तिखट असेल तर छान लागते चवीला. हिंग, 1 चमचा साखर, चवीनुसार मीठ, जिरे अर्धा चमचा. आता हे मिश्रण बारीक करून घ्यायचं मिक्सरमध्ये. खमंग वास सुटलेला आहे चटणीचा, तुम्ही बघू शकता. आता ही चटणी थोडीशी थंड झाल्यानंतर हवाबंद डब्यात ठेवायची. ठिकाणी खमंग तिळाची चटणी बनवून तयार आहे. एकदा नक्की करून बघा. आवडली तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.